नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस वनी विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। वनी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या संकल्पनेतून वनी शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले। यामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वनी विधानसभा क्षेत्रातील महिला पुरुषांसाठी खुली दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला आमदार संजय देरकर, जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी हार अर्पण केले। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। येथे कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व दौड स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। ही स्पर्धा 2 गटात आयोजित करण्यात आली होती। पुरुष गटात प्रथम 7,000, द्वितीय 6,000, तृतीय 5,000, चतुर्थ 4,000 व 3 प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आली होती। तर महिला गटात प्रथम 5,000, द्वितीय 4,000, तृतीय 3,000, चतुर्थ 2,000, 3 प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आली होती। यात मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग नोंदविला। स्पर्धेनंतर लगेचच विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले। शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वनी विधानसभेमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं, दौड स्पर्धेचं आयोजन केलं होतं। त्यानिमित्त या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित वनी विधानसभेचे उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी एक शेतकऱ्यांसाठी धडाक्याचा निर्णय घेतला होता। जे 19च्या अगोदर जे सरकार होतं भाजपचं, त्या भाजपच्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक कर्जमाफी योजना काढली होती, पण निवडती फसवी योजना होती आणि त्या योजनेमध्ये 10 ते 15 प्रकारचे कागदपत्र न्यावे लागत होते आणि अक्षरशः लोकांना फसवलं त्यावेळेस। त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी एक शेतकऱ्यांना फक्त अंगठा बँकेमध्ये जावा, अंगठा लावा आणि ज्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज होतं ते माफ केलं। त्यानंतर लगेच कोरोना काळाला आपल्या सगळ्यांना माहीत आहे, त्या कोरोना काळात ज्या मुख्यमंत्र्यानं पूर्ण महाराष्ट्रात जे कोरोना मोठ्या झपाट्यानं सगळीकडे हे आतंक होता त्याचा, तो त्यांनी आपल्या नियोजन पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला। आज मुंबईसारख्या धारावी जे सगळ्यात मोठी गर्दीचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी सुद्धा तो वाढू दिला नाही। असे हे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे आपल्याला माहित आहे, शिवसेना स्थापने फक्त राजकारणासाठी नाही तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे बाळासाहेबांनी ज्यावेळेस शिवसेना स्थापन झाली त्यावेळेस सांगितलं की आपल्याला 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायचं आहे। त्यामुळे शिवसेनेतर्फे आपल्याला माहित आहे, रस्त्यात कोणता अपघात झाला तरी शिवसैनिकांना फोन येतो, कोणाला रक्त लागलं तरी शिवसैनिकांना फोन होतो। कोणत्याही अडचणीत जेव्हा कोणी राहिलं का त्यांना फक्त शिवसेना आठवते, कारण शिवसेना ही एकमेव संघटना आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आजच्या या प्रसंगी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे विविध कार्यक्रम या वनी विभागात, वनी विधानसभा क्षेत्रात घेतले आहेत, सर्व सामाजिक उपक्रम या ठिकाणी पक्षाच्या वतीने होत आहे। कारण बाळासाहेबांची शिकवणच आहे की समाजकारण प्रथम
आणि राजकारण नंतर. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि आपल्या देशावरचे जे संकट आलं होतं कोरोना काळात, त्या कोरोना काळात उद्धव साहेबांनी जे कार्य या महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या देशात त्यांचं नाव या कोरोना काळात आपल्या सर्व जनतेला वाचवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं, ते प्रामुख्याने आपल्या या महाराष्ट्राचं भूषण आहे. अशा माणसाला 2.5 वर्षाची फक्त सत्ता मिळाली. 2.5 वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, आपल्या जनतेसाठी त्यांनी जे कार्य केलं ते खरंच आपल्याला जे कार्य आहे त्यांच्या या कार्याला सलाम करतो. आणि त्यांचा जो आज वाढदिवस आहे त्यांना आम्ही उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वरची प्रार्थना करतो. आज या ठिकाणी वनी विभागात जे कार्यक्रम होत आहे, प्रत्येक कार्यक्रम हा समाजोपयोगी कार्यक्रम आहे आणि जे शिकवण दिली त्या शिकवणीचं शिवसेनेत आमचे सर्व पाहत असतात. आणि आज या ठिकाणी हा जो स्पर्धेचा कार्यक्रम ठेवला आहे हा सुद्धा एक त्याचंच नियोजन आहे. मुलांना ज्या ठिकाणी पोलीस भरती असो, वनभरती असो, त्या ठिकाणी रनिंगचं महत्त्व आहे आणि ते महत्त्व जाणून आज या ठिकाणी वनी शहराच्या वतीनं, आमच्या वनी शहर कार्यकारिणीच्या वतीनं या ठिकाणी मॅरेथॉनचा कार्यक्रम आयोजित केला. मी त्यांना मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो. आदरणीय उद्धव साहेबांना आमच्या सर्व शिवसेनेकडून, वनी विभागातील सर्व शिवसेनेकडून उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे साहेब यांना मी प्रथमतः जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आई तुळजाभवानी अशी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो. या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे प्रमुख सन्माननीय मालेकर सर यांचं नाव माझ्याकडून सुटलं होतं. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना, ज्यांना उत्तीर्ण झालेले स्पर्धक आहेत त्यांनासुद्धा या मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. आणि जे अनुत्तीर्ण झाले त्यांनीसुद्धा येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण उत्तीर्ण होण्याकरता परत तयारी करावी असं मी त्यांना माझ्याकडून एक सूचना करते. आणि परत एकदा सन्माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन तथा या राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपल्या वनी विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेच्या वतीने माननीय आमदार संजयजी देरकर आणि जिल्हाप्रमुख संजयजी मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 3ही तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे. ज्याप्रमाणे याआधीच सांगितलं की शिवसेनेची स्थापना जी मुळात 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ब्रीदातून झालं, याला अनुसरून 3ही तालुक्यामध्ये जसे की मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर, नोटबुकांचं वाटप, असं विविध फळांचं गरजू आपल्या रुग्णालयांमध्ये फळाचं वाटप, ही सर्व समाजोपयोगी कार्यक्रम